नांदेडच्या धर्माबादमध्ये प्रचंड गोंधळ झालेला आहे। एका महिलेला काही महिलांनी जबर मारहाण केली आहे। शास्त्रीनगरच्या प्रभाग क्रमांक 1 मधली घटना आहे। पोलीस आता घटनास्थळी दाखल झाले। एका पुरुषालाही जबर मारहाण करण्यात आली आहे। पोलिसांकडून आता या संदर्भात अधिक तपासही सुरू करण्यात आलेला आहे। एका महिलेला जबर मारहाण करण्यात आलेली आहे। सतीश मोहिते आमचे प्रतिनिधी सध्या फोन लाईनवरून आपल्या सोबत आहेत। सतीश, नेमकं काय घडलेलं आहे, कशामुळे ही मारहाण झाली आहे? धर्माबाद मधील प्रभाग क्रमांक 1 शास्त्रीनगर भाग आहे। त्या ठिकाणी जिल्हा परिषदेचं मतदान प्रक्रिया सुरू होती। जिल्हा परिषद शाळेवर मतदान प्रक्रिया सुरू असतानाच एका महिलेला काही महिलांनी मारत बाहेर आणलं। येथून या महिलेला मुख्य रस्त्यावर मारहाण करत आणण्यात आला आणि मुख्य रस्त्यावर आणल्यानंतरही या महिलेला जवळपास 5 ते 10 मिनिटे काही महिला मारहाण करत होत्या। ही मारहाण करत असताना एक व्यक्ती सुद्धा तिथे सोडण्यासाठी आला। त्या व्यक्तीलाही इतर पुरुषांनी जबर अशी मारहाण केलेली आहे। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हा सर्व प्रकार सुरू असताना तिथे जे काही नेमणुकीवर असलेले पोलीस होते तिथे तैनात होते, मात्र त्या महिलेला सोडवण्याचा कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्याने प्रयत्न केला नाही। या ठिकाणाहून एक दुसरी पोलिसांची गाडी सुद्धा जात होती, मात्र इथला जो सगळा प्रकार आहे आणि राडा पाहून ही पोलिसांची गाडी सुद्धा तिथे न थांबता तिथून निघून गेलेली आहे। म्हणजे अक्षरशः पोलीस असताना सुद्धा या महिलेला जबर मारहाण करण्यात आली। प्रचंड असा इथं गोंधळ झालेला असताना मात्र पोलिसांनी ज्या पद्धतीनं इथं दखल घ्यायला पाहिजे होती, सोडवणूक करायला पाहिजे होती, तशी झालेली दिसत नाही आणि महिलेला या ठिकाणी जबर मारहाण करण्यात आलेली आहे। निश्चितच धन्यवाद सतीश या सविस्तर माहितीसाठी। तर पोलीस आता घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणामध्ये अधिकचा तपास देखील पोलिसांनी सुरू केलेला आहे। नांदेडच्या धर्माबादमध्ये हा प्रचंड गोंधळ झालेला आहे।